नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. प्रेक्षक हो, आज आपण बनविणार आहोत तिखारी दही. तिखारी दही हे चटपटीत व्यंजन आहे जे जेवणासोबत साईड डिश म्हणून खाल्ले जाते. जर तुम्ही भाजी आणि लोणचं खाऊन बोर झाला असाल तर तिखारी दही तुम्ही नक्की ट्राय करा जेवणात. त्याने तुमच्या जेवणाला उत्कृष्ट चव पण येईल आणि 2 घास जास्त जातील. चला तर पाहूया तिखारी दही बनवण्यासाठी लागणारं साहित्य. मी इथे घेतलं आहे 1 वाटी दही. दह्याला चव येण्यासाठी मी घेतलं आहे मीठ, साधं आणि काळं मीठ पण घेतलं आहे. फोडणीसाठी तूप घेतलं आहे, जिरे, लाल मिरची, 2 पाकळ्या लसूण, लाल तिखट आणि हिंग. चला तर पाहूया तिखारी दही बनवण्याची कृती. मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये दही घालते आहे. दही चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे त्यातल्या गुठळ्या सगळ्या मोडतील आणि दह्याला स्मूथ टेक्स्चर येईल. आता आपण पाहू शकता दही चांगलं फेटलं गेलं आहे. आता आपण त्यात मीठ टाकतो आहे चवीसाठी साधं. नंतर आपण त्यात टाकतो आहे काळं मीठ. आता मीठ टाकून झाल्यावर दही पुन्हा एकदा चांगलं फेटायचं म्हणजे त्याच्यातलं मीठ डिझॉल्व होईल आणि दह्याला चव येईल. आता आपण दही चांगलं फेटून झालं की फोडणीसाठी मग तयारी करायची. तर फोडणीसाठी मी आता एक भांडं घेतलं आहे. भांडं चांगलं तापलं की त्यात 1 चमचा तूप टाकायचं. तूप वितळलं की त्यात टाकायचं 2 पाकळ्या लसणी. लसूण चांगली ब्राऊन करायची. आता आपण पाहू शकता लसूण ब्राऊन झालेली आहे. आता आपण त्यात जिरं टाकलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की मग आपल्याला त्यात हिंग टाकायचं आहे. हिंग टाकून झाला की त्यात आपण लाल मिरच्या टाकायच्या. लाल मिरच्या चांगल्या ढवळायच्या आणि त्यामुळे काय होतं फोडणीला जरा चव येते. आता लाल मिरच्या चांगल्या परतून झाल्या की त्यात टाकायचं लाल तिखट. लाल तिखट टाकलं की गॅस बंद करायचा आणि तिखट ढवळून घ्यायचं. आता हे सगळं फोडणीचं साहित्य दह्यात टाकायचं. दह्यात टाकल्यानंतर ते ढवळून घ्यायचं. आता याला टेक्स्चर देण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि दही चांगलं ढवळायचं म्हणजे फोडणी सगळी मिक्स होते व्यवस्थित आणि दही चविष्ट लागतं. तर आपलं तिखारी दही तयार आहे. आता आपण सर्व करूया. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे तुम्ही मला नक्की कॉमेंट बॉक्सवर कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.